हे डोशाचं पीठ आहे, पण बाहेरून आणलेलं आहे. घरी येतं करता, पण बाहेरून आणलं, जाऊ दे म्हणलं. पण इडल्या कधीच करायच्या नाही बाहेरच्या पिठाच्या. थोडंसं पाणी टाकत आहे ह्यात, थोडं एकदम. त्याला बॅलन्स करायला पाणी टाकावं लागतं. तर हे बघा, असं पीठ करायचं एकदम, थोडं पातळ करून घ्यायचं त्याला. बाहेरचं पीठ एकदम घट्ट असतं, तर थोडं पाणी टाकून त्यात तुम्ही बॅलन्स करू शकता. आणि इडलीला पण तुम्ही असं इडलीला बाहेरचं करायचंच नाही. इडली चांगली नाही लागत बाहेरच्या पिठाची. डोसे तरी जरा बरे लागतात, पण इडली अजिबात चांगली लागत नाही. तर बघा, मी तुम्हाला दाखवते. त्या पिठात मी एवढं मीठ टाकते. हे अर्धा किलोचं पीठ आहे, हे बघा. आणि त्यात मी हे करत आहे, कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकली त्यातच टाकली त्या पिठात. खूप छान होतात. बाहेरचं पीठ आहे, पण त्यात थोडं पाणी टाकलं तर ते बॅलन्स होऊन जातं. हे बघा, असं पीठ पाहिजे. असं म्हणजे बॅलन्स झालं ना. व्हेज उत्तप्पा बनवत आहे. त्यात मी कांदा, ढोबळी मिरची, कोबी आणि हे टाकलेलं आहे, मीठ आणि लाल चटणी. तर मी आता तुम्हाला दाखवते कसा बनवायचा. आणि मी सालसाची रेसिपी तुम्हाला नंतर दाखवेन. तर लगेच डोसा उत्तप्पा बनवायला रेडी करायचा आहे. असा खूप छान होतो. मी हे टाकत आहे, पसरवत आहे असं. तर तुम्हाला किती लेंथ पाहिजे उत्तप्प्याची? मला जाड उत्तप्पा आवडत नाही, तर मी तुम्हाला दाखवते. कारण त्याच्यावर तुम्ही हे असं टाका, हे कांद्याचं मसाल्याचं असं टाका. खूप छान होतो. एकदा कराच बघून, खूप छान लागतो. मी थोडंसं सालसा लावते, खूप छान लागतो. आणि तुमच्या आवडीनुसार मिरची कट करून टाकू शकता तुम्ही. खूप भारी होतं हा उत्तप्पा. तुम्ही एकदा खाऊन ट्राय करून बघा. आणि हे असं हळूहळू सोडायचं. म्हणजे चांगला झालेला असेल ना, पीठ चांगला असेल ना, आणि मेन पॉईंट आहे ना, तवा चांगला गरम होऊन द्यायचा. तर तेल टाकत आहे मी साईडने असं. खूप छान होतं, एकदा ट्राय करून बघा. पण ह्याच्यावर हे बघा, ही खूप छान लागते. दाखवून ते उभा कसा केला